पहिला गोलंदाजी मार्कवरती रेडी झालाय. गोलंदाज अमित राणेचा बॉल या ठिकाणी सौरभ साठी ड्राइव्ह केलाय. कव्हर दिसला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. जोपर्यंत फील्ड होईल फेकी होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेलेली आहे. पहिली धाव या ठिकाणी फलकावरती लगावत असताना बॅक टू बॅक टॉस हारल्यानंतर फलंदाजी करत असताना आपण पाहतोय JSR संघाला पहिली मॅच विन झाली. मोठा टोटल सेट केला होता पहिल्या इनिंग मध्ये आणि त्याचा डिफेंड करत असताना ती मॅच जिंकली JSR संघाने. आणि त्यानंतर आता मात्र निर्मळ सम्राट संघासोबत या ठिकाणी भिडतोय. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव आले. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं थोडासा स्वैर मारा वाईटचा इशारा पंचांकडनं अवांतरने धाव 2 वरती गेलेली आहे. हलक्या रीतीने खेळून काढला चेंडू. खूप सुरेख चेंडू. निश्चितच अमित राणे यांना म्हटलं गेलं तर निश्चितच एक चांगला गोलंदाज. मनामध्ये काय वाटत होतं त्या ठिकाणी त्यांनी संबोधलं होतं की गॅप मोठे आहेत तर नक्कीच आम्ही चौकार जास्तीत जास्त मारण्याचा प्रयत्न करूया. खराब चेंडूंचा समाचार घेण्याचा प्रयत्न करू. आता मात्र खूप सुरेख चेंडू पंचांकडे लाऊड अपील आहे. यस इट्स विकेट. रनआउटच्या रूपाने मनीष झालाय बाद. मनीष झालाय बाद. केतन आलाय फलंदाजी मार्कवरती त्याची जागा घेण्यासाठी. रोनित गोलकर गोलंदाजी मार्कवरती आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा उचली घेणारा चेंडूला फटका निश्चितच खूप सुरेख पद्धतीने मारला होता. परंतु त्या ठिकाणी त्याहून चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली अमित यांच्या मार्फत. चेंडूला अडवला. एक धाव घेतली गेली चेंडूवरती. एका धावनेची धावफलक 15-15 या आकड्यावरती. आखोटप्यात चेंडू थोडासा बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाला. पंचांचा इट्स वाईटचा इशारा पंचांकडे या ठिकाणी आलाय. दोन्ही हात सरसावत इशारा देत असताना अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ 16 धावा फलकावरती. सुरेख टप्पा. आता मात्र थोडंसं टप्पाला थोडासा बाजूला टाकत असताना निश्चितच टप्पा पडल्यानंतर थोडी उसळी घेते. चेंडू हलक्या रीतीने खेळून काढला केतननी या चेंडूला आणि एक धाव घेऊन आपल्या तडाखबाज फलंदाज म्हणजे सौरभला स्ट्राईकवरती आणलंय. एका धावनेची धावफलक 17 वरती जाऊन पोहोचलाय. चांगली गोलंदाजी आता मात्र रोनितची सुद्धा राहिलेली आहे. आखोटप्पा चेंडू सरळ बॅटिंग मारण्याचा प्रयत्न. जागा बनवली. सरळ बॅटिंग ठोकून दिला चेंडूला. 4 धावांसाठी मनीष सौरभच्या बॅटिंग येतोय चौकार. थँक्यू डीजे. थँक्यू सो मच. निश्चितच मन बनवलं होतं. आखोटप्पा चेंडू टाकतोय. थोडीशी उसळी घेतोय चेंडू. याला जागा बनवून एक चांगली दिशा देऊया या अनुषंगाने निश्चित आपण पाहिलं. थोडंसं मागे सरसावून चेंडूची वाट पाहिली आणि सरळ बॅटीने ठोकून दिला त्या चेंडूला 4 धावांसाठी. 4 धावांनी वाढ. धावफलक 21 वरती. ओहो आणखीन एक बॅकफूट पंच आपल्याला पाहायला मिळतोय सौरभच्या बॅटतून. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. भैया अब खून लग गल बयान करे बल्ले में इनके तलवार में. अभी ना रुकिए हैं. अब रुकिए नहीं. अजीब बात ना रुकिए. आप तो चौकार के बरसात हमें दिखा दी है. ये है सौरभ विश्वकर्मा. बैक टू बैक 2 चौकार लगा के फिर से एक बार गेंदबाजी का इंतजार करते हुए. और इस बार क्या हुआ है रोनित ने यहां पर उनकी डंडियां उड़ा दी है और विकेट हासिल कर लिए. तीन ओव्हर संपल्या. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावा फलकावरती लगावतोय JSR संघ आणि महत्वाचे फलंदाज म्हणजे सलामीर फलंदाज बॅक टू डिपार्ट आता गेला. शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये किमान 8-6-8 अशा धावा गरजेच्या असतील जयश्रीराम संघासाठी. ह्या धावा डिफेंड करण्यासाठी एक चांगली टोटल सेट करण्यासाठी नक्कीच आपण पाहतोय सूरज नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय. नवीन येणारा फलंदाज केतन सोबतीला आहे. स्ट्राईक एंडवरती असेल चौथा गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी आलाय सर्वेश.
सर्वेचा पहिला बॉल निश्चितच केतन करता असणार आहे. ओहो, वेगवान टाकण्याच्या नादामध्ये थोडासा दिशा भूल होतय. ऑप्शनच्या भरपूर बाहेर असल्या कारणे पंचांचा वाईटचा इशारा. 26वी धाव या ठिकाणी फलकावरती लगावली जाते अवांताच्या स्वरूपात. 6 चेंडू अजून बाकी आहेत. खोलवर टप्प्यात चेंडू कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. थोडासा फंबल होतो, त्या कारणे निश्चितच ही धाव घेण्याची संधी मिळाली आणि ती धाव चोरून घेतलेली आहे दोन्ही फलंदाजांनी. एका धावानिशी धाव फलक 27 वरती जाऊन पोहोचलाय. हा बॉल सूरज करता ड्राइव केलाय अमित राणे ने. क्या बात है, अमित राणे को वहां पर एक खंबे की तरह खड़ा करके रखा हुआ है, एक दीवार की तरह खड़ा करके रखा हुआ है. एक गेंद अपने पीछे जाने नहीं दे रहे हैं और रोक रखा है बल्लेबाजों को. ओहो, आड़े बल्ले से खेलने का इरादा था, लेकिन यहां पर आड़े बल्ले से खेलना चाहते थे लेकिन मिस हो गई गेंद. यश विकेट कीपर के हाथों में जाती हुई गेंद, डॉट बॉल. थोडासा आखो टप्प्यात चेंडू पॉइंट दिशेला ढकलून दिला आहे आणि डिक्लेअर मध्ये पाठवला. एका धावेने धाव संघामध्ये अजून वाढ होईल. जाऊन पोहोचले 29 या आकड्यावरती. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत या षटकातले. 4 बॉल झाल्यात. 29 वरती धाव फलक. 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडूवरती निश्चित 2 धावाला 31-32 टार्गेट राहील, परंतु हे 2 चेंडू दर्शवतील. हलक्या रीतीने खेळून काढला ऑन साईडला चेंडू. 1 धाव घेतलाय. विचार बनवलाय की या ठिकाणी जर आपल्याकडे चौकार नाही ना तर एकेरी तरी धाव बोर्डवरती लगाव. शेवटचा बॉल असेल. 30 वरती धाव फलक सरकलाय. हलक्या रीतीने खेळून काढला तर नक्कीच या ठिकाणी 4 षटकांचा खेळ म्हणजे पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपला. पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर धावफलक वरती जर नजर मारली तर जे सर संघ लगावतोय 31 धावा आणि येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये निर्मळ सम्राट संघासाठी 32 धावांचा टार्गेट येऊन राहील. या इनिंग ब्रेकमध्ये निश्चित आपण टॉसकडे वळूया, ज्या ठिकाणी ऐकवेरा नारंगी संघ आणि दुसऱ्या ठिकाणी संघ असेल तो म्हणजेच नवयुग जय स्मृती अर्नाळा संघ. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपल्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. त्या ठिकाणी कौस्तुभ मेहर असतील, त्यांच्या आवाजातून हा आपल्याला टॉस ऐकायला मिळेल. थँक्यू तुझे थांबवतो. थँक्यू. चला दोन्ही कॅप्टन या. दोन्ही कॅप्टन नवयुग जयू 11 आणि आई एकविरा नारंगी वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सदस्य समाधान दादा काळे यांच्या शुभस्थ नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत. त्यासाठी दादा आपण या. चला नवयुग कॅप्टन मयूर. चला टॉस केला जातोय. समाधान दादा यांच्या शुभस्थ आई एकविरा नारंगी समोर जयू 11 अर्नाळ. आग आल. टॉस झाला या ठिकाणी. टॉस आपण पाहिलं तर नवयुग जय स्मृती अर्नाळा संघ हा टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. दरम्यान वळूया सेकंड इनिंग कडे, ज्या ठिकाणी बॅटिंग घेतलेली आहे नवयुग अर्नाळा संघाने. एक धाडसी निर्णय घेतला. पहिला मॅच मध्ये आपण पाहिलं तर त्यांनी
चेस करत असताना चेस करता आला नाही. आता मात्र चेसिंग समोरच्या संघाला देणार आहेत. तर नक्कीच सेकंड इनिंगकडे वळूया, ज्या ठिकाणी 32 धावांचं लक्ष घेऊन उतरला निर्मळ सम्राट संघ. चालवून बॅटर मैदानामध्ये या ठिकाणी आले होते. पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना आतापर्यंत 4 चेंडू संपल्या. 4 चेंडूमध्ये 7 धावा या ठिकाणी फलकावरती लगावल्या आहेत. रोनित गोयलकर त्यानंतर यश वैती ही जोडी मैदानामध्ये या ठिकाणी दाखल झालंय या धावांचा पाठलाग करण्यासाठी. आणि मनीषचा हा बॉल हलक्या रीतीने खेळून काढलेला आणि निश्चितच 1 रन काढले. माहिती आहे की पहिल्या षटकामधला जो चौकार हवा होता तो आपल्याला आलेला आहे. आणि त्यानंतर हे धाव कसा बसा निश्चितच खराब चेंडू येईल तर त्याच्यावरती आघात करूया. चांगल्या चेंडूचा सन्मान देऊन हलक्या रीतीने एकेरी धाव घेऊन धावसंख्येचा ग्राफ वाढवण्याचा प्रयत्न करूया. दरम्यान या ठिकाणी पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा फलकावरती निर्मल सम्राट लगावतोय 32 धावांचा पाठलाग करत असताना. कोण रे आला तो साईबावाला, अरे कोण रे आला तो साईबावाला, तो कशात कम नाही रे. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती आहे मिस्टर केतन. 1 डाऊनच्या रूपाने फलंदाजी मार्गवरती आला होता, परंतु त्यानंतर गोलंदाजी मार्गवरती सुद्धा दुसरं षटक टाकण्यासाठी येतोय केतन. प्रेक्षकांना विनंती असेल, आपल्या ज्या गाड्या आहेत त्या पार्क करण्यासाठी तिकडे स्वयंसेवक आहेत, ती ज्या ठिकाणी सांगतील त्या ठिकाणी पार्क करायचे आहेत. ड्राईव्ह केलं सरळ बॅटीने आणि पहिल्या चेंडूवरती चौकाराने स्वागत केलंय केतनचं. सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी आपण पाहतो. पहिल्या चेंडूवरती खोलवर टप्प्याचा चेंडू होता, निश्चित त्याला सरळ बॅटीने ड्राईव्ह केलं होतं आणि चौकार गोळा केला त्या चेंडूवरती. आणि त्याच्यानंतर चांगला चेंडू पडला होता आणि त्या चेंडूला मान देत असताना एकेरी धाव काढलाय रोनित या फलंदाजाने. एका धावनेची धावफलक आपण जर पाहिलं तर 14 या आकड्यावरती गेलेला आहे. हलक्या रीतीने 1 रन यश या ठिकाणी काढतोय, धावसंख्येला वाढवतोय. 1 ने 15 वरती धावफलक पोचलाय. 32 धावांचा पाठलाग आहे. तर पहिल्या षटकारामधला 1 चौकार, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकारामध्ये सुद्धा रोनितच्या बॅटमधून आला चौकार. आणि त्या कारणाने जी रणनीती जी सरासरी पाहिजे ती सरासरी आतापर्यंत यशस्वीरित्या लगावलेली आहे धावफलकावरती दोन्ही फलंदाजांनी. 16 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. शेवटचा बॉल खोला टप्पा चेंडू ड्राईव्ह केलाय, सौरभ पाहतच राहिले आणि चेंडू गेलाय सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार. इलाका असू दे कोणाचा पण धमाका आमचाच. 20 धावा फलकावरती लगावल्या गेल्या आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 12 चेंडू 12 धावांची गरज. बॉल टू बॉलचं समीकरण ज्या ठिकाणी आजची सरासरी गाड्याची सरासरी आता मात्र 6 वरती येऊन राहिलेलं आहे. त्याचं कारण हेच की रोनितच्या बॅटीतून येणारे चौकार आणि यशच्या बॅटीतून येणारे 2 चौकार. निश्चित आपण पाहतो या जोरावरतीच धावफलक चांगलं सेट केलंय आणि आता मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु अंकित त्या ठिकाणी होते. अंकितने चेंडूला अडवला. रन घेण्याची कोणतीच संधी नाहीये. निर्धाव चेंडू. 11 बॉल 12 धावांची गरज. सौरभचा हा बॉल. आता मात्र सौरभ करतोय चुकी. ऑप्शनच्या भरपूर बाहेर चेंडू. वाईडचा इशारा पंचांकडनं आला आणि वाईडवरती चुकी झाली ती सूरजकडनं विकेटीच्या भूमिकेमध्ये असताना आणि 1 रन अतिरिक्तच्या स्वरूपात अजून मिळाली. ओहो, आता मात्र ड्राईव्ह लोअर फुटबॉलमधल्या चेंडूला ड्राईव्ह केला आणि अंकितच्या बाजूने ठोकून दिला चौकार यश वैतीने. 4 धावांनी वाढ झाले. धावफलक आता मात्र कोऱ्याने येत असताना आपल्याला पाहायला मिळते. जो दबाव होता तो दबावाला कुठेतरी एकदम बाजूला सारत असताना हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. 25 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. 7 धावांची गरज. आता मात्र दबावामध्ये JSR संघ आहे, कारण 32 धावांचा पाठलाग चांगलं वाटत होतं की चांगली टोटल आपण सेट केले गेलेली आहे, परंतु बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाजांनी दाखवून दिले आहे की ही धावसंख्या आमच्यासाठी भरपूर छोटीशी आहे. त्याच्या सारे खेळलेला फटका एकेरी धाव या चेंडूवरती आलेली आहे. 26 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 3 चेंडू अजूनही बाकी असतील या षटकामधले.
ऑफस्टमच्या भरपूर बाहेर आणि विकेटी पुन्हा करतोय चुकी आणि चुकीचं रूपांतर आपण पाहिलं तर वाईट +1 अशा 2 धावांमध्ये डबल 28 वर पोहोचलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु या ठिकाणी बॅटची कडा लागून चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एक आणखी धाव फलकावरती ऍड होते. चला 3 धावांची गरज आहे फक्त. लेग स्टंपच्या भरपूर बाहेर आणखीन एक वाईटचा इशारा पंचांकडनं. आणखीन एक वाईट. चला 1 धावेची गरज असेल अवघी. आणि ती धाव रोनितच्या बॅटतून येते आणि निर्मल सम्राट संघ होतोय विजयी आणि अंतिम 12 मध्ये दाखल झालाय. ए कोण रे